करुणा, कृतज्ञता आणि निस्पृहता हे गुण जे आहेत हे आपल्या व्यक्तिमत्वाचा पाया आहेत आणि हे आपल्या बुद्धीमध्ये, विचारामध्ये, आचारामध्ये आधीपासून असलेच पाहिजेत आणि त्यांचं संवर्धन करण्याचा आपण बारकाईनं प्रयत्न केला पाहिजे. हे गुण आपल्या आत असतातच. अनेक वेळेला आपलं त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं किंवा आपण त्यांचं संवर्धन करत नाही. या सकल विश्वाविषयी असलेली अपार करुणा माऊली ज्ञानेश्वरांच्या पसायदानातून व्यक्त होते. करुणा म्हणजे काय हे समजून घेण्यापेक्षा करुणा कुठून कुठून व्यक्त झालेली आहे तर त्याचं पहिलं उदाहरण आपण पाहू शकतो. पसायदान, सर्वांच्या मांगल्याची कामना. कृतज्ञता हा गुण निसर्ग आम्हाला शिकवतो. हे सर्व गुण मूलतः आम्ही घेऊन जन्माला आलेलो आहोत, मात्र विसर पडल्यामुळं कोणाकडून तरी त्याची जाणीव करून घ्यावी लागते आणि तो गुण आम्हाला निसर्ग विलक्षण ताकदीनं शिकवतो. कृतज्ञता आणि निस्पृहता. निस्पृहा हा दैवी सद्गुण आहे. निरपेक्षता हा दैवी मार्गावरील एक मैलाचा दगड आहे. हे आधी आपण लक्षात घेतलं तर निस्पृहतेचं महत्त्व आपल्याला कळेल. कोणतंही कार्य करताना ते निरपेक्षपणे, निस्पृहतेने करणे आणि केल्यानंतर त्याची आठवण न ठेवता ईश्वर चरणी अर्पण करणे.